नांदेड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या संघटन बांधणीला वेग आला असताना जिल्हाध्यक्ष पदासाठी महिला नेतृत्वाला संधी द्यावी अशी मागणी पुढे आली आहे। काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष श्वेताताई बसवराज पाटील वनाईकर यांनी ही मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे। अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संघटन सशक्तीकरण अभियानाच्या पार्श्वभूमीवर नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी एका उच्च शिक्षित, निष्ठावंत आणि अनुभवी महिला नेत्याला संधी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। श्वेताताई पाटील वनाईकर यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय निरीक्षकांकडे आपली उमेदवारी सादर केली आहे। आपल्या निवेदनात श्वेताताईंनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा सविस्तर आढावा मांडलाय। त्यांनी शासकीय नोकरीचा त्याग करून काँग्रेस पक्षासाठी पूर्णवेळ काम केल्याचं सांगितले। कठीण काळातही पक्षाशी निष्ठा कायम ठेवली असून त्यांचं कुटुंब गेल्या 3 पिढ्यांपासून काँग्रेस विचाराशी जोडलेले। एका उच्च शिक्षित महिला कार्यकर्त्याला संधी दिल्यास तरुणांमध्ये, जनतेमध्ये आणि पक्ष संघटनेत सकारात्मक संदेश जाईल असं त्यांनी नमूद केले। निष्ठावंत कार्यकर्त्याला सन्मान मिळाल्याची भावना निर्माण होईल असंही त्यांनी स्पष्ट केले। काँग्रेसच्या धोरणानुसार 50% महिला आरक्षणाची अंमलबजावणी झाल्यास ओबीसी वर्गातील महिलांनाही योग्य प्रतिनिधित्व मिळेल असा मुद्दा त्यांनी मांडलाय। देगलूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यामुळे त्या भागातील सक्षम नेतृत्वाला जिल्हा पातळीवर संधी दिल्यास प्रादेशिक संतुलन अधिक मजबूत होईल असं त्यांनी सांगितले। श्वेताताई पाटील वनाईकर यांचा प्रशासकीय आणि संघटनात्मक अनुभव दांडगा आहे। त्यांनी देगलूर तालुका अध्यक्ष, नांदेड जिल्हा उपाध्यक्ष तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती देगलूर येथे प्रशासक म्हणून विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत। पक्षाने त्यांच्या उमेदवारीचा विचार करून जिल्हाध्यक्षपदी संधी दिल्यास कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होईल आणि पक्ष संघटना अधिक मजबूत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय।